प्रकरण आहे या सगळ्या गोष्टीचं? श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा या ठिकाणचे जे महंत आहेत गुरुवर्य रतन महाराज सासुरेकर यांना मी त्या दिवशी विचारण्याकरता गेलो होतो की बाबा तुम्ही मला आणलेलं आहे, माझ्या गावावरून तुम्ही घेऊन आलात, उत्तराधिकारी पदावर तुम्हीच मला विराजित केलेलं आहे आणि आज काही लोक तुम्ही पुढं घालून चोरीचा आरोप करतायत आणि हाकलून गावातल्या काही लोकांना पुढं घालून तुम्ही हाकलून दिलं आहे. हे विचारण्यासाठी ज्या वेळेला मी बाबांकडं आलो त्यावेळेला मी बाबांना बोललो तर बाबा मला म्हणले मी तुला आणलंच नाही, तुझा काही संबंधच नाही. तर त्या टायमिंगची माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे, टायमिंग सहित आहे, थोडीशी मी तुम्हाला दाखवतो वाजवून मी बाबांना कसं बोलले. ते काय गाववाल्याने आणलं नाही. आम्ही जरी आणलं असलं तुला तरी तुला तो त्या ठिकाणी चोरी करायला नाही पाहिजे तशी. अहो तुम्ही 100 असे मी बाबांना व्यवस्थित बोललो, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाबा म्हणले की तुझा माझा काही संबंध नाही, मी तुला आणलेलं नाही, तू माझ्याकडे येऊ नको. असं ज्या वेळेला बोलले त्यावेळेला मला क्रोध हा अनावर झाला आणि मी मठाच्या समोर माझा प्राण त्यागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला बाबांनी काही लोकांना धरायला लावलं, काही लोक हाणमार करण्याची भाषा बोलू लागले, माझ्या गाडीवरही दगडफेक झाली. त्यावेळेला यांचा असा माझ्यावर आरोप आहे की मी त्या ठिकाणी मद्यपान करून आलो होतो. बाबा म्हणते त्यांच्या व्हिडिओमध्ये की धरा 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 आणि पुन्हा त्याच व्हिडिओमध्ये म्हणतायत बाबा की तो उठला आणि पळून गेला. मग जर तुमचं म्हणणं असं आहे की बरेच त्यांच्याच व्हिडिओमध्ये बाबा म्हणतात की मद्यपान करून आलता आणि त्याला उभा टाकता येत नव्हतं, तर मग मी पळून गेलो कसा काय, हा त्या ठिकाणी माझा त्यांना प्रश्न आहे. पण एकंदरीत हे सगळं प्रकरण झालं. रतन महाराजांचं असंही वाक्य आहे की तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलात, दरवाजा वगैरे तोडला, त्याच्यानंतर तुमच्या सहकार्याने त्यांना अपहरण वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं झाल्यानंतर ते अपहरण करण्याचा डाव वगैरे फसला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मद्यपान करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, असं त्यांचं हे चुकीचं म्हणणं आहे. कारण याच्या अगोदरही मी त्यांना बऱ्याच वेळेला विचारलं आहे की तुम्ही मला आणलेलं आहे, तुम्ही माझी सोय लावा. हे विचारल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर काय डाव येऊ नये म्हणून माझ्यावर असे वेळोवेळेला लांछन लावायला लागलेत. मी अडवतोय, मी हाणमार करतोय, मी त्यांचा दरवाजा मोडला. असला कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे, मी त्यांचा दरवाजा मोडला नाही. शिस्तीमध्ये मी त्यांना बऱ्याच वेळेला विचारलं आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत आणि त्या रेकॉर्डिंग तुम्हाला मी सादर करू शकतो की ज्याच्यामध्ये मी बाबांना व्यवस्थितच बोललेलो आहे, त्यांचं दर्शनच घेऊन बोललेलं आहे. हे फक्त मला कसं तरी पळवून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला रचायलेला वेगवेगळा हा बाबांचा कट आहे, जेणेकरून की या मठावरून मी कसा तरी पळून गेलो पाहिजे हा बाबांचा उद्देश आहे. म्हणून माझी पोलीस निरीक्षकांना, धर्मादायांना, समाजातील तमाम जे काही वरिष्ठ महाराज मंडळी आहे सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की या प्रकरणाची कुठंतरी सखोल चौकशी झाली पाहिजे. हे जे आरोप माझ्यावर होत आहेत ह्या आरोपाचं कारणच एक आहे की या मठामध्ये झालेला जो 60 वर्षापासूनचा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचा खुलासा मी पंचक्रोशीच्या गावकऱ्यांच्या समोर आणलेला आहे. म्हणून ही सगळी षडयंत्र माझ्या विरोधामध्ये करायला चालू आहेत आणि कालच त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी उत्तराधिकारी पदावरून काढतोय. याचाच अर्थ की रतन महाराजांनी मला उत्तराधिकारी पदावर घेतलं होतं तर मग मला आणलंच नाही असं कसं काय म्हणताय. ज्यांनी स्वतः मला उत्तराधिकारी पदावर घेतलं आहे आणि त्यांचीच भाषा आज बोलतायत की मी त्यांना म्हणजे मला आणलंच नाही, हे सुद्धा सर्वांनी पाहिलं पाहिजे. आणि या मठात जे चाललेला भ्रष्टाचार आहे हा थांबला पाहिजे. 60 वर्षापासून बघा तुम्ही
बऱ्याच ठिकाणी भगवानगडावरती गेल्याच्या नंतर विद्यार्थी शिकायलेले पाहायला मिळतात. अनेक विद्यार्थ्यांचं जीवन त्या ठिकाणी आदरणीय शास्त्रीजींच्या डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या सानिध्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं जीवन घडलं आहे. पण आमच्या मठाकडं पाहिल्याच्या नंतर आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याचं जीवन घडलं नाही किंवा वारकरी शिक्षण संस्था नाही किंवा लोककल्याणाचं कुठलंच कार्य होत नाही. मठाच्या जवळ गेलात तर पाण्याची वगैरे सुविधा नाही. ही सगळी जी भ्रष्टाचार आहेत, ही सगळे भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या या मठाच्या. पण तुमच्यावर हा पहिलाच आरोप नाही आहे. हा पहिल्यांदा सुद्धा याच्यावर एक आरोप झाला होता, जसं की त्या निवेदनात पोलीस निरीक्षक केस यांना एक निवेदन दिलं गेलं होतं आणि त्या निवेदनात असं म्हटलं गेलं होतं की तुम्ही कुठेतरी चहा पाण्यासाठी थांबलात कोणाच्या तरी घरी आणि तिथून 2 अंगठ्या चोरीला वगैरे गेल्यात आणि हा आरोप तुमच्यावर लागला. हो. सासुरा ते पंढरपूर पायी दिंडी जात असताना आता मला कोणत्याच प्रकारानं काढता येत नाही म्हणून हा स्वतः महाराजांनी काही माणसांना विश्वासात घेऊन हा कट रचला आणि त्या अंगठ्या माझ्याच गाडीमध्ये टाकल्या. जर मी चोर होतो तर माझ्यावर कुठल्याही प्रकारची त्या बांगरवाडीच्या ज्या घरी झाली, ज्या सरपंचांच्या घरी झाली, त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारची केस का केली नाही, याचा खुलासा पोलिसांनी का केला नाही. उठलं की बिनचोट आरोप हे माझ्यावरती प्रत्येक वेळेला केले जातात. बाबांनीच असे आरोप केले होते की ज्या सासुऱ्यातील महिला भोजनाचा डब्बा देत आहेत त्यांच्याशीच संबंध आहेत असा पूर्वीचा आरोपसुद्धा केला होता. त्यानंतर अंगठ्यांचा आरोप केला, त्यानंतर आता मद्यपान केला असा आरोप करतायत. फक्त त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांचा 60 वर्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळं म्हणजे मला केशव महाराजाला या मठावर कुठल्याही अटीवर ठेवायचं नाही, एवढाच त्यांचा उद्देश आहे. म्हणून ही परत कट रचल्या जात आहेत. आता तुमची मागणी काय असणार या पुढची? माझी मागणी एवढीच आहे, त्यांना जर उत्तराधिकारी पदावरती ठेवायचं नसेल तर त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या सन्मानानं माझ्या आईवडिलांकडून दान घेतलेलं आहे मला, त्या पद्धतीनं त्यांनी व्यवस्थितरित्या मला माझ्या घरी माझी जी प्रॉपर्टी पूर्णपणे कशाचं दान आहे नेमकं? प्रॉपर्टीचं हे जमिनीचं दान आहे, पैशाचं दान? हां, मलाही स्वतः दान घेतलेलं आहे आणि माझ्या नावी जी असणारी प्रॉपर्टी जमीन जायदाद आहे ती माझ्या भावाच्या नावे स्वतः बाबांनी दान द्यायला लावलेली आहे. हे जर खोटं असेल तर जे मला घेण्याकरता बाबांसोबत 5 वेळेला 5 वेगवेगळे माणसं आलते, त्यामध्ये सासुऱ्यातील एक चंद्रकांत मोतीराम पाळवदे म्हणून गुरुजी आहेत, फक्त हे आले होते सोबत बाबांच्या. त्यानंतर दुसरे देवगावचे तुकाराम मुंडे गुरुजी हे सुद्धा त्या बाबांच्या सोबत मला घेण्याकरता आले होते. त्याचबरोबर बोरफडीचे चांगदेव गुरुजी हे सुद्धा मला घेण्याकरता त्या ठिकाणी आलेले होते. असे जे वेगवेगळे माणसं बाबांसोबत आलते किंवा संस्थांचे सचिव सुषेण रामराव भोसले हे सुद्धा मला बाबांसोबत घेण्याकरता आले होते. मला आणल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची या मठामध्ये बैठक झाली नाही किंवा ही जी पंच कमिटी आहे, मठाची जी कमिटी आहे, ती कमिटी आजपर्यंत कधी बोलवली नाही. कुठलाही निर्णय कमिटीला बोलवून घेतला नाही. तर असो तरीसुद्धा त्यांची मी 4 वर्ष अविरत सेवा करत राहिलो आणि सेवा करत असतानाच ज्या वेळेला त्यांचा हा भ्रष्टाचार माझ्या डोळ्यासमोर आला आणि तो मला पाहवनासा झाला, म्हणून मी गावकऱ्यांना पंचक्रोशीला एकनाथ महाराजांची जी काही भक्त मंडळी आहेत त्या सर्वांना हा उघडकेस आणून दिला. म्हणून ते आता अशा बरेच काही लांछनं माझ्यावरती लावून मला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी हा प्रयत्न करण्यापेक्षा माझं एकच स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी ज्या सन्मानाने आणलेलं आहे त्या सन्मानाने परत माझ्या गावी मला सोडावं आणि असं वेगवेगळ्या लोकांचं म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचं जीवन वाटोळं करू नये. कारण याच्या अगोदरही त्यांनी 3 उत्तराधिकारी बदललेले आहेत. बरं आज ते माझ्यावरती करतायत आरोप, बरेचसे काय आरोप करतायत, पण याच्या अगोदर स्वतः बाबांचे बादशे माझेच नावकरी केशव महाराज या मठावरती होते.
त्यांनासुद्धा अशीच काही कट कारस्थानं करून या मठावरून हाकलून लावलं. त्यांच्या अगोदरही 2 जण होते असं मी ऐकलेलं आहे आणि त्यांनासुद्धा असंच कट कारस्थान करून मारहाण करून या मठावरून पळवून लावलेलं आहे. असं माझं बाबांना एक निवेदन असेल किंवा समाजाला निवेदन असेल की बा असं एखाद्या विद्यार्थ्याचं जीवन तुम्ही अडचणीत आणू नका किंवा त्याला मरणाशी प्रवृत्त व्हावं लागेल, जीव बळी द्यावा लागेल इतक्या टोकापर्यंत त्याला प्रवृत्त करू नका, ही माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती असेल. यापुढे येणाऱ्या उत्तराधिकाऱ्यांनी सुद्धा मागं 4 जणांसोबत काय झालं याचा विचार करून पुढचं पाऊल उचलावं, ही येणाऱ्या नवीन उत्तराधिकाऱ्याला सुद्धा माझी विनंती असेल. आणि माझी कळकळून एक समाजाला विनंती आहे, पंचक्रोशीत जाऊन तुम्ही सर्व जे काही सोशल मीडियावाले चांगले काम करत आहात, चांगल्या बातम्या देण्याचं काम करतात, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा जे काही एकनाथ महाराजांचे भक्त गणांची गावं आहेत त्या गावांना जाऊन एकदा सखोल चौकशी करावी, किंबहुना मठावर CBI चौकशी लावावी, प्रशासनानं याच्यामध्ये दखल घ्यावी. का आणखीन एकही विद्यार्थ्याचं जीवन इथून घडलं नाही, का पाण्याच्या सुविधा नाहीत, का अन्नदान होत नाही, चाकरवाडीसारखी या ठिकाणी संस्था नाहीत, भगवानगडासारखी या ठिकाणी संस्था नाहीत जिथं रात्रंदिवस अन्नदान होतं. पण ज्या एकनाथ बाबांच्या भेटीला सद्गुरू भगवान बाबा येत होते, ते भगवान बाबा आल्याच्या नंतर एकनाथ बाबा आणि भगवान बाबा यांचा संवाद चांगल्या पद्धतीनं व्हायचा. त्या एकनाथ महाराजांचं संस्थान आज असं भ्रष्ट खात्यामध्ये का गेलेलं आहे, त्याचा विकास का होत नाही, याची धर्मादायानं प्रशासनानं सखोल चौकशी केली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. रामकृष्ण.